मित्रांनो, खरं सांगायचं तर आता मला असं वाटतंय की बॉलिवूडला हळूहळू आपली खरी जबाबदारी कळू लागली आहे. त्यांच्या हातात जितका मोठा प्रभाव आहे तो आता योग्य दिशेने वापरला जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे येणारा चित्रपट 21. हा काही साधा रोमॅन्टिक किंवा ॲक्शन चित्रपट नाही, तर भारत नेहमी युद्ध का जिंकतो हे दाखवणारी खरी गोष्ट आहे. भारत कधीच युद्धाची सुरुवात करत नाही, पण शेवट मात्र भारतच करतो, आणि हीच भावना या चित्रपटात दाखवली आहे. हा चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी परमवीर चक्र मिळवलं आणि ते या सन्मानाचे सर्वात तरुण विजेते ठरले. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांची ही शौर्यगाथा घडली. युद्धादरम्यान त्यांचा टँक खराब झाला तरी सुद्धा त्यांनी आपली जागा सोडली नाही. त्यांचे शेवटचे शब्द आजही अंगावर काटा आणतात. ते असं म्हणतात, नाही सर, मी माझा टँक सोडणार नाही. माझी मुख्य तोफ अजूनही चालू आहे आणि मी या शत्रूंना थांबवणार आहे. आणि त्यांनी खरंच ते करून दाखवलं. ते लढले, जिंकले आणि शेवटी देशासाठी वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्या धैर्याची तुलना कुठल्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. पण अशा धैर्याला पडद्यावर तंतोतंत दाखवणं खूप अवघड काम असतं. युद्धात लागणारा भावनिक तोल, कठोर प्रशिक्षण, टँक हाताळण्याचं कौशल्य आणि समोरासमोर शत्रूशी लढताना लागणारी हिंमत, हे सगळं या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. म्हणूनच हा चित्रपट खास ठरतो. हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे. मी नक्की तो पाहणार आहे आणि तुम्हालाही तो पाहायला जायला सांगतो. भारताच्या खऱ्या शौर्याची आणि वास्तवाची ओळख करून देणारे असे चित्रपट पाहणं गरजेचं आहे. जे निर्माते आणि दिग्दर्शक इतिहासाशी प्रामाणिक राहून अशा कथा पडद्यावर आणतात, त्यांना मनापासून सलाम करायला हवा. विशेषतः श्रीराम राघवन सारख्या दिग्दर्शकांना. फक्त एवढंच सांगायचं आहे की मॅडॉक फिल्मचा 21 हा चित्रपट अरुण खेत्रपालजी यांच्या शौर्यावर आधारित आहे. अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी जे पराक्रम केले ते आपण आज त्या वयात कल्पनाही करू शकत नाही. त्या माणसाची जिद्द, आत्मविश्वास आणि देशप्रेम किती प्रचंड असेल याची कल्पनाच थरारक आहे. असा चित्रपट पाहताना अभिमान वाटणार, छाती फुगणार आणि मनातून आवाज येईल, हा आपला भारत आहे. म्हणूनच हा चित्रपट जरूर पहा. असे चित्रपट फक्त पाहायचे नसतात, तर मनापासून अनुभवायचे असतात. विशेषतः तरुणांनी हे चित्रपट पाहायलाच हवेत, जेणेकरून बोलणं सोपं आणि करून दाखवणं किती कठीण असतं हे त्यांना कळेल. त्यांच्या कुटुंबाला किती अभिमान वाटत असेल, त्यांच्या मुलाने देशासाठी काय करून दाखवलं याचं. मी नक्की पाहणार आहे, तुम्हीही जरूर पहा. चला एकदा सगळे मिळून म्हणूया, जय हिंद, जय भारत. अरुण खेत्रपालजींसारख्या वीरांना आणि असा प्रामाणिक चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांना सलाम. धन्यवाद.